नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानोदय कॉम्पिटिटिव्ह फोरममध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कोकणातील नद्या ह्या टॉपिकवर काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या नदीने महाराष्ट्र व गुजरातची सीमा निश्चित केली आहे? कोणत्या नदीने महाराष्ट्र व गुजरातची सीमा निश्चित केली आहे? तर पर्याय क्रमांक 4 इथे योग्य आहे, दमणगंगा नदी। दमणगंगा नदीने महाराष्ट्र व गुजरातची सीमा निश्चित केली आहे। त्याचबरोबर गुजरात व दीव दमण यांची सीमा निश्चित केली आहे। त्याचबरोबर गुजरात व दादरा नगर हवेली यांची देखील सीमा निश्चित केली आहे। पुढील प्रश्न, दोन नंबरचा प्रश्न, कोकणातील नद्यांनी किती क्षेत्रफळ व्यापले आहे? कोकणातील नद्यांनी किती क्षेत्रफळ व्यापले आहे? तर पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे, 30,728 किलोमीटर। 30,728 चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ कोकणातील नद्यांनी व्यापलं आहे। पुढील प्रश्न, 3 नंबरचा प्रश्न, कोकणामधील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे? कोकणामधील सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे? तर कोकणामधील सर्वाधिक लांबीची नदी ही वैतरणा नदी आहे। वैतरणा नदी, तर वैतरणा नदीची लांबी आहे 154 किलोमीटर। 154 किलोमीटर ही कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी आहे। 4 नंबरचा प्रश्न, कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही म्हणजेच पूर्व वाहिनी नदी शोधायची। तर इथे बघा, उल्हास, वैतरणा, कुंडलिका ह्या सर्व नद्या ह्या कोकणातील नद्या, आणि कोकणातील नद्या ह्या पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात। पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात। तर आपल्याला काय विचारलंय? पश्चिम वाहिनी नाही, म्हणजे याचे योग्य उत्तर आहे ते वरीलपैकी नाही। 5 नंबरचा प्रश्न, उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा कोणता क्रम आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा कोणता क्रम आहे? तर पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे, सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी। सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी ह्या रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या आहेत आणि हा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे। 6 नंबरचा प्रश्न, कोणती नदी पूर्ववाहिनी नाही? कोणती नदी पूर्ववाहिनी नाही? पूर्ववाहिनी नाही म्हणजे पश्चिम वाहिनी नदी शोधायची आपल्याला। तर पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे, तापी नदी। तापी नदी ही खानदेशातील नदी आहे आणि ही पश्चिमेकडे वाहत जाते। त्याचबरोबर आता ह्या गोदावरी, भीमा आणि कृष्णा ह्या नद्या ह्या पूर्ववाहिनी नद्या आहेत। 7 नंबरचा प्रश्न, कोकणातील नद्या प्रामुख्याने कोणत्या दिशेने वाहतात? कोकणातील नद्या प्रामुख्याने कोणत्या दिशेने वाहतात? मी वरती सांगितल्याप्रमाणे ह्या पश्चिम दिशेने वाहतात आणि अरबी समुद्राला मिळतात। पुढील प्रश्न, 8 नंबरचा प्रश्न, कोणती नदी रत्नागिरी जिल्ह्यातील आहे? कोणती नदी रत्नागिरी जिल्ह्यातील आहे? तर पर्याय क्रमांक 1 वशिष्ठी नदी ही रत्नागिरी जिल्ह्यातील आहे। 9 नंबरचा प्रश्न, उल्हास नदीची लांबी किती आहे? उल्हास नदीची लांबी किती आहे? तर उल्हास नदीची लांबी 130 किलोमीटर आहे। वैतरणानंतर 2 नंबरची सर्वात लांब नदी, कोकणातील सर्वात लांब नदी आहे। 10 नंबरचा प्रश्न, कोकणातील नदी खोऱ्यांनी महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांच्या एकूण क्षेत्राच्या किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? म्हणजे महाराष्ट्रातील एकूण नदी क्षेत्रापैकी कोकणातील नदी खोऱ्यांनी किती क्षेत्र व्यापलं आहे? तर पर्याय क्रमांक 3 योग्य आहे, 9.9% क्षेत्र व्यापलं आहे। 11 नंबरचा प्रश्न, वसईची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? वसईची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वसईची खाडी ही पालघर जिल्ह्यात आहे। 12 नंबरचा प्रश्न, जयगड खाडी कोणत्या नदीवर आहे? जयगड खाडी ही शास्त्री नदीवर आहे। 13 नंबरचा प्रश्न, पाताळगंगा नदीवर कोणती खाडी आहे? पाताळगंगा नदीवर कोणती खाडी आहे? तर पाताळगंगा नदीवर धरमतरची खाडी आहे। 14 नंबरचा प्रश्न, विजयदुर्गची खाडी कोणत्या नदीवर आहे? विजयदुर्गची खाडी ही शुक नदीवर आहे। पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे। 15 नंबरचा आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे, तेरेखोलची खाडी कोणत्या नदीवर आहे? तेरेखोलची खाडी ही तेरेखोल नदीवर आहे। धन्यवाद मित्रांनो, आज आपण 15 प्रश्न पाहिले आहेत। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।